पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष 94 जागा लढवेल अशी प्रतिक्रिया सना मलिक शेख यांनी दिली आहे. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने मुंबई शहर में महानगर पालिका के लिए 94 कैंडिडेट्स के लिए एबी फॉर्म जारी किया है और सभी कैंडिडेट्स ने अपने अपने नामांकन कल जारी किए हैं। और साथ ही साथ हम आपको ये बताना चाहेंगे कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने सभी धर्म, सभी जात, सभी प्रांतों से और सभी भाषा के वापर करते हुए लोगों को टिकट्स दिए। इसमें हमने प्रोफेशनल्स को टिकट दिए, युवकों को टिकट दिए। हमारी सबसे यंग जो कैंडिडेट है वो 21 ईयर्स की है, जो मेरे ही मतदार संघ से है। और साथ ही साथ हमने जो हमारे ऊपर एक इल्जाम बार बार लगाया जा रहा है कि हमने भारी पैमाने पे मुसलमानों को सीट दी है, हाँ 1/3 की हमारी जो सीट की टिकट्स है वो हमने मुस्लिम कैंडिडेट्स को दिए। वहां पे वो सक्षम है, हमारा उधर अच्छा एक प्रभाव भी है। और साथ ही साथ हमने उत्तर भारतीयों को एक बड़े पैमाने पे टिकट्स दी है। राजेश क्षीरसागर रामभाऊ चव्हाणांच्या पत्रावर शहर प्रमुख झाले. ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण इंगवले यांनी क्षीरसागरांवर टीका केली. क्षीरसागरांनी त्यांच्या कुटुंबातील गुन्हेगार व्यक्तीला खरं तर उमेदवारी का दिली असा सवाल देखील ठाकरेंच्या शिवसेनेच्या रवी किरण इंगवले यांनी क्षीरसागरांना उपस्थित केला. ज्या रामभाऊ दादांच्या दारामध्ये राजेश क्षीरसागर मला शहर प्रमुख करा म्हणून विनंती करायला जायची. 12 आणि 24 तास राजेश क्षीरसागर हे रामभाऊ दादांच्या घरात जाऊन त्यांच्या पायाजवळ बसलेले असायचे की मला काय वाटेल ते करा पण शहर प्रमुख करा. रामभाऊ दादांच्या पत्रावर राजेश क्षीरसागर शहर प्रमुख झाले. आणि आज रामभाऊ दादा हयात नसताना राजेश क्षीरसागरने त्यांच्याच पक्षातील जिल्हा प्रमुखाच्या मुलाचं तिकीट कापलं. अक्षरशः हा व्यक्ती केसानं गळा कापतोय त्यांनी सिद्ध करून दाखवलं. मुलुंडमध्ये एकही जागा न मिळाल्यानं शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज झालेत. मुलुंडच्या 4 वॉर्डमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. विनोद गायकवाड, सुजाता पाठक, गायत्री संसारे यांनी अर्ज दाखल केल्याची माहिती. आत्मसन्मान जपण्यासाठी कठोर निर्णय घेण्यात आला अशी प्रतिक्रिया मुलुंड उपविभाग प्रमुख विनोद गायकवाड यांनी दिली आहे. तर आम्हाला पक्षाकडनं अपेक्षा होती की मुलुंडमध्ये आपला धनुष्यबाण हे चिन्ह घरोघरी पोहोचलं पाहिजे, म्हणून आम्हाला एक तरी सीट आम्ही पक्षाकडे मागणी केली होती. तर आम्हाला मुलुंडमध्ये एकही सीट मिळाली नाहीये. त्याच्यामुळे लोकांमध्ये नाराजगी आहे. कार्यकर्ते म्हणतात की आपण पण आपला उमेदवार उभा केला पाहिजे आणि लोकांपर्यंत आपला धनुष्यबाण हे चिन्ह घरोघरी गेलं पाहिजे. प्रत्येक शाखेमध्ये आम्ही कामं करतोय, तर ते काम लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे, पण त्याची पोचपावती कशी मिळावी यासाठी आम्हाला निवडणूक लढणं गरजेचं आहे. तर त्यामुळे आम्हाला आमच्या पक्षासाठी, आमच्या धनुष्यबाणासाठी, आमच्या शिंदे साहेबांसाठी आम्हाला काम करायचंय. पण पक्ष जो आदेश देईल आम्ही तो मानू, पण आमच्या व्यथा आमचे पक्षप्रमुख श्री एकनाथजी शिंदे साहेबांपर्यंत गेल्या पाहिजेत, पोचल्या पाहिजेत ही आम्ही अपेक्षा करतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.